पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात जैश ए मोहम्मदच्या रऊफ असगरही सहभागी असल्याचा संशय आता आहे। रऊफ असगर हा भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे। कंदाहार IC-814 विमान अपहरण, संसद हल्ला, पुलवामा हल्ल्याचाही तो मास्टरमाइंड होता। जैश ए मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरचा रऊफ हा भाऊ आहे। रऊफ असगर आणि लष्कर ए तोयबाचा सैफुल्ला या दोघांनी हल्ल्याचं प्लॅनिंग केल्याचं समोर येतंय। 2 फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरातील रावळकोट भागात झालेल्या दहशतवाद्यांच्या रॅलीत रऊफच्या सांगण्यावरून जैशचे दहशतवादी देखील सहभागी झाले होते। यात मसूद अझहरचा आणखी एक भाऊ तल्हा अल सैफ, जैशच्या कमांडर मसूद इलियास देखील सहभागी होते। या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, यामिनी, नक्कीच आपण पाहतो की पहलगामच्या हत्याकांड दहशतवादी हल्ल्याचे एक एक धागेदोरे आता तपास यंत्रणांना पाहायला मिळालेले आहेत। यामध्ये आपण आतापर्यंत सैफुल्ला कसूरीपर्यंत पोहोचलो होतो, मात्र आता तपासामध्ये जैश ए मोहम्मदचा शीर्ष कमांडर अब्दुल रऊफ असगर याचा देखील सहभाग समोर आलेला आहे। हा जो आहे तो मसूद असगर याचा छोटा भाऊ आहे, ज्याचं जो वॉन्टेड आहेत हे दोघंही आपल्या एकूणच संपूर्ण आत्तापर्यंतच्या अनेक हल्ल्यांमध्ये त्या दोघांचा सहभाग सापडलेला आहे। मग ती कंधारचा एअरप्लेन असो, पाटणकोट हल्ला असो किंवा भारतीय संसदेवर करण्यात आलेला हल्ला असो, याआधी देखील वायुदलाच्या पठाणकोट येथील हल्ला झाला होता, त्यात देखील त्याचा रोल आहे। अनेकदा सुरक्षा दलांना वेळोवेळी टार्गेट करण्यात या दहशतवाद्यांनी केलेलं आहे। इथलीच मुलांना त्यांची ब्रेन वॉशिंग करून त्याच्यानंतर त्यांना कुठेतरी धर्मपंथीयांकडे त्यांना आकर्षित करून त्यांना आपल्या एकूणच जाळ्यात खेचलं जातं आणि दहशतवाद्यांप्रमाणेच त्यांच्या हातात बंदूक देऊन अशा पद्धतीची ही कृत्य घडवतात। त्यामुळे आत्तापर्यंतचा जो कसूरी याचा सहभाग होता, त्याच्यानंतर आता रऊफ असगर याचाही रोल हा समोर आलेला आहे। रावळपिंडीमध्ये फेब्रुवारी महिन्यात यांची एक रॅली झाली होती। या रॅलीतच त्यांनी भारताविरोधात जिहादीचा नारा दिलेला होता। मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रऊफ आणि कसूरी या दोघांसह 5 कमांडर्स होते जे दहशतवादी संघटनांशी संबंधित होते। त्यांच्यात झालेल्या बैठकीनंतर पहलगामच्या हल्ल्याची तारीख ठरलेली होती। जवळपास 22 एप्रिल ही तारीख निवडण्यात आली होती। खरं तर 5 दिवस निवडण्यात आले होते, मात्र 20 आणि 21 या दिवशी त्यांनी रेकी केली। रेकी केल्यानंतर पहलगामला पर्यटक फार नव्हते, कारण पाऊस त्या ठिकाणी होता आणि नंतर 22 एप्रिलची तारीख ही निवडण्यात आलेली आहे। मात्र आतापर्यंतच्या तपासात एक एक गोष्टी या समोर आलेल्या आहेत। याआधी त्यांनी अशाच पद्धतीने अनेक हल्ले केलेले होते। जे वेगवेगळे खुलासे होत आहेत ते धक्कादायक आहेत। या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।